सारोळा येथे जावळ काढणे आंदोलन संपन्न. गावातील तरुणांचा सहभाग. आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. रस्ता दुरुस्तीसाठी सर्व तरुण एकवटले. वसमत तालुक्यातील मौजे सारोळा येथे प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी स्वतःचे जावळ काढण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. वसमतकडून गणेशपूर, थोरावा, कागबन, सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून हा रस्ता दुरुस्तीसाठी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा निवेदने, आंदोलने करूनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे सारोळा येथे प्रशांत यांनी स्थानिक प्रशासन व राजकीय व्यवस्थेच्या निषेधार्थ जावळ आंदोलन उभे केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका देखील काढण्यात आल्या होत्या. या पत्रिका सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या आंदोलन प्रसंगी आंदोलनाची रूपरेषा लक्षात घेऊन सारोळा येथील तरुण एकवटले आणि रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. या आंदोलनाबाबत स्थानिक पातळीवर प्रशासनाला निवेदन व पत्रिका देण्यात आली होती. तरीही याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. म्हणजे जाणीवपूर्वक हा रस्ता दुरुस्तीसाठी सर्वजण पाठ फिरवत आहेत असं स्पष्ट चित्र दिसत आहे. आंदोलनस्थळी माधव कदम, देवा दुधाटे, विशांबर ढवळे, विश्वनाथ कदम, माऊली फुलारी आदी उपस्थित होते. नमस्कार, मी प्रशांत लोखंडे आज सारोळा येथे आंदोलन करत आहे. आणि ह्या आंदोलनाचा उद्देश असा होता की वसमतपासून गणेशपूर, थोरावा, कागबन आणि सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता याचे एवढे बेहाल झाले आहेत आणि हा एकदम एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे का हा रस्ता नसून अपघाताचं प्रवण क्षेत्र बनलेलं आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून हा रस्ता तयार होण्यासाठी, दुरुस्तीसाठीचा माझा लढा हा मी उभा केलेला असताना एवढे जे कागदपत्रांचा तुम्ही गठ्ठा बघत आहात, हा एवढा गठ्ठा हा केवळ पत्रव्यवहाराचा आहे, निवेदनाचा आहे. म्हणजे एवढं शासन प्रशासनाला जिल्ह्यापर्यंत आपण निवेदन दिलं होतं की बाबा ह्या 3-4 गावांना जोडणारा रस्ता तुम्ही बनवा. पण हे वेळोवेळी आपण सांगत असताना सुद्धा यांनी हा रस्ता बनलेला नाही. तर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरती शहरालगत असणाऱ्या एक भव्य दिव्य शासकीय स्त्री रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाकडे जाणाराच हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्याने जात असताना महिलांचे अपघात होत आहेत. मागचं एक असं प्रकरण होतं की त्या खड्ड्यांमुळं गर्भवती महिला होती, प्रसूतीच्या नंतर घरी जात असताना एक दुर्दैवी घटना म्हणजे अशी का त्या महिलेचे टाके तुटले अशी एक आम्हाला त्याला एका कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. त्या महिलेशी आम्ही भेटलो. म्हणजे इतकी दुर्दैवी घटना आहे. वारंवार आपण या प्रशासनाला सांगत असतो की बाबा हा रस्ता तुम्ही तेवढा करून द्या, पण हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतात हा प्रश्न मला पडलेला असताना मी 2 वेळा खड्ड्यामध्ये बसून पुस्तक वाचचं आंदोलन केलं. त्यावेळेस